मित्रांनो, कालच आपण एक व्हिडिओ केला की स्मार्टफोनच्या किमती कशा वाढत चालल्यात आणि आज रिअलमीने त्यांचा नवीन फोन लॉन्च केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनची चर्चा होती आणि आता फायनली रिअलमीचा 16T हा फोन लॉन्च झालाय. या फोनमध्ये सगळ्यात मेन तर खूप मोठी बॅटरी दिली आहे, दुसरं म्हणजे 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे आणि IP69 प्रो रेटिंग मिळते. बाकी डिझाईन, प्रोसेसर आणि बाकी फीचर्स काय काय आहेत हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. यासोबतच हा फोन व्हॅल्यू फॉर मनी आहे का, आणि नसेल तर या बजेट रेंजमध्ये आणखी कोणते चांगले ऑप्शन्स आहेत हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी बोलूया डिझाईन बद्दल. रिअलमी 16 प्रो सारखं याचं डिझाईन आहे, म्हणजे त्याच्यासारखं स्क्वेअर शेपचा कॅमेरा मॉड्यूल दिलाय आणि त्यात रिअलमी 16 सारखा एक सेल्फी मिरर देखील दिलाय. हे एक नवीन काहीतरी रिअलमीने शोधून काढलं होतं. फोनच्या मागच्या बाजूला एक फिजिकल मिरर द्यायचा, म्हणजे बॅक कॅमेराने सेल्फी काढता येतील. 3 कलर ऑप्शन्स येतात, ग्रीन, रेड आणि ब्लॅक. तिन्ही कलर एकदम प्रीमियम दिसतात. फोनची थिकनेस 9 मिलीमीटर पेक्षा कमी आहे. एकदमच मोठी बॅटरी देऊनही फोन मात्र स्लिम ठेवलाय. सेफ्टीसाठी फोनला मिलिटरी ग्रेड शॉक सर्टिफिकेशन मिळालंय आणि मगाशी सांगितलं तसं IP69 प्रो रेटिंगही मिळालंय. त्यामुळे पाऊस, धूळ यापासून खूप चांगलं प्रोटेक्शन मिळणार आहे. डिस्प्लेचं म्हणाल तर 6.8 इंच मोठा LCD पॅनल दिलाय. खरं तर या किमतीत बहुतांश कंपन्या AMOLED डिस्प्ले देतात. काही कंपन्या तर 20,000च्या आतमध्येही AMOLED डिस्प्ले देतात. रिअलमीने मात्र याबाबत कॉस्ट कटिंग केलंय. HD प्लस रिझोल्युशनचा डिस्प्ले आहे, जो 144 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. पीक ब्राईटनेस 2100 निट्स एवढी आहे, सो आउटडोर यूजसाठी चांगला आहे. प्रोसेसरच्या बाबतीत देखील कॉस्ट कटिंग पाहायला मिळते. या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 हा चिपसेट दिलाय. हा प्रोसेसर सहसा 20 ते 25 हजारांच्या फोनमध्ये बघायला मिळतो. तसा चांगला आणि स्टेबल प्रोसेसर आहे, पण डेली यूज, थोड्याफार प्रमाणात मल्टीटास्किंग आणि लाईट गेमिंगसाठी हा चांगला आहे. बाकी सॉफ्टवेअरच्या बाबतीत तर काही इश्यू नाहीये. Android 16 वर बेस्ड Realme UI 7.0 यात मिळतंय. थोड्याफार प्रमाणात ब्लोटवेअर मिळतात, पण ओव्हरऑल चांगली OS आहे. कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर मेन कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. यामध्ये सोनीचा IMX825 हा सेन्सर दिलाय. सध्या हा भरपूर फेमस असलेला असा चांगला सेन्सर आहे. सेकंडरी कॅमेरा देखील 50 मेगापिक्सेलचाच आहे. सोबतच कॅमेरामध्ये खूप सारे AI फीचर्स दिलेत. AI पॉपआउट कोलाज, AI स्टाईल मी असे काही नवीन फीचर्स यात दिलेत. त्यामुळे कंटेंट क्रिएटरसाठी हा चांगला फोन म्हणता येईल. बाकी बॅक साईडला दिलेल्या आरशामुळे मेन कॅमेऱ्यानेही सेल्फी घेता येतील. पण पुढच्या बाजूला देखील चांगला 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिलाय. या सगळ्यात एक गोष्ट अद्याप कन्फर्म झालेली नाहीये, ती म्हणजे 4K रेकॉर्डिंग सपोर्ट आहे की नाही. सपोर्ट असेल तर चांगलंच आहे, पण नसेल तर या प्राइस पॉइंटला नक्कीच डिसअपॉइंटिंग आहे. आता या फोनचा सगळ्यात मोठा USP म्हणजे बॅटरी. रिअलमी 16T मध्ये तब्बल 8000 mAh एवढी मोठी बॅटरी दिली आहे. कंपनीने दावा केलाय की फुल चार्ज केल्यानंतर ही बॅटरी 3 दिवस टिकेल. एवढी जास्त काही टिकत नसते आपल्यालाही माहिती आहे, पण 24 तास जरी टिकली तरी खूप झालं. चार्जिंगचा स्पीड मात्र कमी आहे. रिअलमी आधी आपल्या 20,000च्या फोन सोबत देखील 65 वॉटचा चार्जर देत होता. मात्र आता या फोनमध्ये फक्त 45 वॉटचा चार्जिंग सपोर्ट दिलाय. एक गोष्ट चांगली आहे की बायपास चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग हे फीचर्स दिलेत, म्हणजे तुम्ही तुमचे हेडफोन्स किंवा दुसरा फोन या फोनने चार्ज करू शकता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिअलमीने क्लेम केलंय की त्यांची बॅटरी 7 वर्षांपर्यंत नीट काम करत राहील. कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. गेमर्ससाठी बायपास चार्जिंग फीचर कामाचं आहे. कंपनीने क्लेम केलाय की कंटिन्यू 60 FPS गेमिंग पॉसिबल आहे आणि फोन जास्त गरम होऊ नये म्हणून एअर फ्लो वेपर कूलिंग फीचरही दिलंय. यासोबतच नव्या फ्लक्स इंजिन फीचरमुळे या फोनचा परफॉर्मन्स 6 वर्षांपर्यंत अगदी नव्यासारखा राहील, असाही दावा कंपनीने केलाय. आता या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, किंमत किती आहे? 3 व्हेरियंट येतात. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणारा व्हेरियंट 30,000 मिळतोय. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंट 32,000 मिळतोय. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणारा व्हेरियंट 35,000 मिळतोय. 12GB रॅमचा व्हेरियंटच नाहीये. पण हा, व्हर्च्युअल रॅम वापरून आणखी 10GB पर्यंत रॅम ऍड करता येऊ शकते. स्टोरेज वाढवण्याचा ऑप्शन मात्र नाहीये. मग हा फोन व्हॅल्यू फॉर मनी आहे का? तर याचं उत्तर तुमच्या गरजेवर किंवा वापरावर आहे. जर तुम्हाला हेवी गेमिंग नाहीये करायचं आणि AMOLED डिस्प्ले नसला तरी चालेल, तर 6GB रॅमचा बेस व्हेरियंट तुमच्यासाठी बेस्ट आहे. कारण 30,000मध्ये तुम्हाला मोठी बॅटरी, चांगला कॅमेरा, AI फीचर्स आणि IP69 प्रो प्रोटेक्शन मिळतंय. तुम्हाला जर खूपच जास्त स्टोरेज हवं असेल तर मात्र 35,000चा टॉप व्हेरियंटच घ्यावा लागेल. हेच सेम फीचर्स देऊन याच किमतीला हा फोन गेल्या वर्षी आला असता तर मी म्हणलं असतं की हा अजिबात व्हॅल्यू फॉर मनी नाहीये. पण सध्याच्या फोनच्या किमती खूप म्हणजे खूपच वाढल्या, त्यामुळे हा फोन ही डिसेंट असा वाटतोय. आता आपण बघूया की या प्राइस रेंजमध्ये आणखी कुठले ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. सगळ्यात पहिलं तर OnePlus Nord CE6. यामध्ये पण 8000 mAh बॅटरी मिळते आणि IP69 रेटिंग मिळते. यामध्ये रिअलमीच्या तुलनेत एक्स्ट्रा मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे 80 वॉट फास्ट चार्जिंग आणि स्नॅपड्रॅगन 7S Gen 4 हा तगडा प्रोसेसर.
बाकी यात फ्रंट कॅमेरा 2च मेगापिक्सेलचा आहे आणि वन प्लसने नुकतीच भाववाढ केल्यामुळं याची किंमत ही 38,000 पर्यंत जाते. दुसरा ऑप्शन म्हणजे मोटोरोलाचा H70 फ्युजन. यामध्ये 7000 mAh बॅटरी मिळते, 68 वॉट्स फास्ट चार्जर मिळतोय, स्नॅपड्रॅगनचा 7S Gen 4 प्रोसेसर मिळतोय, क्वाड कर्व्ड AMOLED डिस्प्ले मिळतोय आणि मोटोचा क्लीन UI एक्सपिरियन्स मिळतोय. याच्या 8GB 256GB व्हेरियंटची किंमत 30,000 रुपये. तिसरा पर्याय म्हणजे पोको X8 Pro. याचं सेम व्हेरियंट 35,000 मिळतंय. डायमेन्सिटीचा 8500 अल्ट्रा प्रोसेसर मिळतोय. रिअलमीच्या तुलनेत हा खूपच तगडा प्रोसेसर आहे. IP69K रेटिंग मिळते, छोटा पण AMOLED डिस्प्ले आहे. बॅटरी थोडी छोटी म्हणजे 6500 mAh मिळते, पण चार्जर 100 वॉटचा मिळतोय. गेमिंगसाठी यात एक्स्ट्रा फीचर्स हे मिळतात. एकूणच तुम्हाला कोणते फीचर्स महत्त्वाचे आहेत त्यानुसार तुम्ही त्यातला हवा तो पर्याय निवडू शकता. बाकी रिअलमीचा 16T फोन हा तुम्ही आता प्री बुक करू शकताय. 26 तारखेपर्यंत याची डेडलाईन आहे. प्री बुक करणाऱ्यांना काहीतरी गिफ्ट किंवा ऑफर मिळेल असंही कंपनीने म्हणलंय. 27 मे पासून याची सेल सुरू होईल. हा फोन तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक व्हॅल्यूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.